लोकसभेला पूर्वी मी प्रत्यक्ष काम करायचो, परंतु यावेळीस मी अदृश्य काम केलं. एनसीडीसी कडनं मधी राज्य सरकारच्या मागे लागून 300 कोटी रुपये आणले. हर्षवर्धन पाटलांनी 300 कोटी रुपये आणले. काय केले? सगळं गोड गोड बोलून आमच्याकडनं, देवेंद्र फडणवीसांच्याकडनं, एकनाथरावांच्याकडनं, अमित शहाकडनं मंजूर करून घेतलं आणि सोयीचं आलं की गेला निघून. आणि बोलताना काय परवा बोलला? लोकसभेला पूर्वी मी प्रत्यक्ष काम करायचो, परंतु यावेळीस मी अदृश्य काम केलं. हे अजित पवारनी असलं तर कधी आयुष्यात केलं नाही. कोणी उभा करेल त्याचं इमाने इतबारेच काम केलं. मॅच फिक्सिंग प्रकारच नाही, नाहीतर समोरच विरोध. चाल